नमस्कार मंडळी, आज आपण शिकणार आहोत आता आप्पे, तिखट आप्पे. हे मी काल सकाळी 1 वाटी उडीद डाळ, 2 वाटी तांदूळ आणि थोडी 1 चमचा मेथी घालून सकाळी 10:30ला भिजत घालून ते रात्री 11 वाजता वाटलं आहे छान. रात्रभर ते छान फर्मेंट झालेलं आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकता. एवढी त्याची कन्सिस्टन्सी हवी. लावताना जास्त पाणी घालायचं नाही, एवढ्या प्रमाणात ते जाड हवं. आणि रात्री वाटताना त्यामध्ये थोडेसे भिजवून घातलेले पोहे टाकलेत आणि हे रात्रभर मस्त झालेले आहे. आणि रात्री जेव्हा भिजत घातलं तेव्हाच त्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे झालं आहे. हे माझं आप्प्यांचं भांडं आहे. आता त्यासाठी आप्पे करणार म्हटल्यावरती चटणी आली. त्या चटणीमध्ये मी ताजं फ्रेश किसलेलं ओल्या नारळाचं खोबरं, 2 मिरच्या, कोथिंबीर, तुम्ही पुदिना पण घालू शकता, चव खूप छान येईल. कोथिंबीर थोडंसं चटणी ग्रीन दिसली की अजून छान वाटतं खायला. त्यामध्ये मीठ आणि थोडंसं जिरं, हे पाणी जे मी फक्त आता वाटून घेणार आहे आणि मस्त चटणी करून घेणार आहे त्याची. आणि त्या चटणीलाच नंतर फोडणी देण्यासाठी छान तेल तापवून त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी, जिरं आणि हिंग, कढीपत्ता. आणि पूर्ण फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये लिंबू पिळायचं आणि मीठ घालायचं. ते मी परत एकदा दाखवेन. ओके. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता मी चटणी वाटून घेतली. आता त्यामध्ये आपण फोडणी टाकूया. फोडणीमध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि असं ढवळून घेऊ. म्हणजे आपली चटणी तयार आहे. आणि मीठ जरा 1-2दा बघायचं कसं आहे, कमी जास्त ते घालू शकता. आता आपण आप्पे करून घेणार. तर आप्पे करणार आहे तर त्यामध्ये भांड्यामध्ये आपण असं एक थेंब तेल लावून घेऊया, जेणेकरून ते पीठ चिकटलं नाही पाहिजे. हे असं मी टाकून घेते. थोडंसं लावून घेऊ पूर्ण याला, म्हणजे ते चटणीची कन्सिस्टन्सी एवढी पातळ हवी. यामध्ये मी मीठ घातलं आहे आणि थोडीशी चिमूटभर साखर. आता या आप्प्याच्या भांड्यामध्ये आपण आप्पे टाकून घेऊया. अशा पद्धतीने एक खोल गोल चमचा घ्यायचा, जेणेकरून ते आपल्याला टाकायला इझी होईल. हे असं टाकून घेतलं. आता हे एक 2-3 मिनटासाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपल्या चटणीमध्ये थोडं लिंबू पिळू. लिंबू नक्की पिळून बघा, चटणीला अजून मस्त चव येते. हे आता आपण एक साईडने झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडने परतून घेऊया. आप्पे तयार व्हायला हार्डली 5 मिनटं बस होतात. खूप मस्त असं आता हे फक्त 1-2 मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचं. हे बघा, खूप मस्त टम्म असे फुगलेले आहेत. आपल्या सुरीला चिकटलं नाही म्हणजे खूप छान शिजलेलं आहे व्यवस्थित. हे आता मी दुसऱ्यांदा टाकले. जर तुम्हाला जास्त करपलेले खरपूस नको असतील तर लगेच 1-2 मिनटात परतवायचे, म्हणजे हे जरा पांढरे असे व्हाईट थोडे कमी भाजलेले होतात. आता अजून हे 1-2 मिनटं म्हणजे झालं. मस्त असे गरमागरम आप्पे आणि चटणी तयार आहे.